तर मित्रांनो, एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. इतक्या दिवस आपले ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे माझ्या अंगात होता एक किडा. ते किडा थांबवण्यासाठी नाही म्हणता 20 ते 25 दिवस लागले बघा. आणि आपले 20 दिवसाखाली चॅलेंज संपलं होतं. त्यानंतर मी एखादं चॅलेंज घ्या म्हणलो होतो, त्यामुळे पण एवढे दिवस असेच वाया गेले. त्यानंतर 30 दिवस आपण हिंदी मधून चॅलेंज घ्या म्हणलो. त्यानंतर मी एक विचार केला, मराठीमध्ये बरोबर बोलता येत नाही, हिंदीमध्ये काय ढेकळं येईल, तर एकदा करूनच बघा म्हणलो. 2-3 दिवस हिंदी मधून प्रॅक्टिस केली, ते काय जमलं नाही. त्यानंतर मी म्हणलो जाऊ द्या, हिंदी म्हणून का आपण बनवू नये एखादं दुसरं चॅलेंज घ्यावं. त्यानंतर आपण चॅलेंज घ्यावं म्हणलो फूड ब्लॉगिंगचं. त्यानंतर एक विचार केला, खिशात तर राहतात 50 रुपये, त्याच्यात वडापाव आणि पाणीपुरीच येते. असा विचार करत करत एक दिवस पडलो गाडीवरून. त्याच्यात पण बघा 2-3 दिवस असेच गेले. त्यानंतर आम्हाला भेटला होता एक दुकानाचा शूट. ते करता करता ब्लॉगिंग करा म्हणलं होतं, ते काय माझ्यानं होत नव्हतं. आणि इतक्या दिवस तर हेच काम होतं मला, क्लासला जायचं, क्लासहून आल्यानंतर खाऊन झोपायचं. त्यानंतर मी म्हणलो आता हे एवढंच दाखवून काय करावं. मी म्हणलो जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे पण जातील, त्यामुळे मी काय ते पण केलं नाही. बाकीचे 4-5 दिवस राहिले होते ते आम्ही धिंगा मस्तीतच घातले बघा. पाहुणे फिरणं, खाणं पिणं सगळंच त्याच्यात. एक तर आता 20 दिवसात माझ्या अंगातला किडा पण शांत झाला. आता मी म्हणलो आता उद्यापासून आपण करा ब्लॉगिंग चालू. तर पुन्हा आपण आता उद्यापासून ब्लॉगिंग चालू करणार आहोत. प्लीज सपोर्ट करा आणि फॉलो करा. बाय बाय, सी यू, टाटा.